भेटले आणि तो जुना मित्र पण त्याला माझा ऍड्रेस भेटत नव्हता 1 वर्ष. तर त्याला खूप सपोर्ट करा आवर्जून. नक्की. आणि धन्यवाद राज सावंत. तेच अनुभव घेतला आणि स्वतःने पहिलाच वर्ष आम्ही काम चालू केलं. गुरुनी कधी पण फोन केलं तरी पण मी तिथे कामाला आणि त्यांच्यामुळे आज मी सोहम संतोष भगत अमरापूर. छत्री नाही आणली बॅग अशीच आणली मी बॅगेत काहीच नाही आपल्या बॅगेत गुड मॉर्निंग सर. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो मी आलोय अमरापूरला. तर भावानं खूप भारी वाटतंय. मी अमरापूरला आलोय आणि लास्ट टाइम मला मागच्या वर्षी आलतो म्हणजे आता आणि डायरेक्ट 1 वर्ष आता आलोय. आणि अमरापूरला खूप छान छान कारखाने आणि खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या तुम्हाला सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करा. मी त्याचे ब्लॉग मी कुठे जाऊ नका. आणि भाई एवढं भारी वाटतंय. आजचं नेचर पण 1 नंबर आहे भावानं. हो सर. क्लायमेट पूर्ण मस्त हिरवगार झालेलं आहे आणि या हिरवगार क्लायमेट मध्ये मी आलेलो आहे. आता मी माझ्या सोबत आहे ब्लॉग मध्ये. भावानं तुम्हाला सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करा. ब्लॉग सेव्ह करून बघा आणि पटकन जर आपले 1K करून टाका. खालचा बटन जरा टॅप करा. खालचा बटन रेडचा बटन आहे सबस्क्राईब करा. आणि आपले 800 झाले फक्त 200 वाक्याचं पटकन आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. फॅमिली 1K करा. मोठी फॅमिली करा आपली. आणि बाई भारी वाटते. अमरापूरला आलोय सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे. आणि आपले अमरापूरचे गणपतीचे म्हणजे वर्ल्ड फेमस आहे तुम्हाला माहिती आहे. आणि गणपती बाप्पाचं माहेरघर म्हणजे अमरापूर हे असं म्हटलं जातं. तर मी सर्व ठिकाणी फिरणार आहे. आणि अमरापूरला प्रत्येक गावामध्ये म्हणजे प्रत्येक घराघरामध्ये कारखाना आहे. मी सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. छोट्या मूर्तीपासून मोठ्या मूर्तीपर्यंत सर्व काय तुम्हाला दाखवणार आहे. त्याला आपण दाखवता या माझ्या वाटे बघा. भोला कमनमध्ये गणपती बाप्पा मोरया या. तर मित्रांनो आपल्यासोबत यश आहे. यश भावाचं ब्लॉग खूप खूप स्वागत आहे. पहिलं काय बोलतो बाकी एकदम दिवसांनी आपल्या ब्लॉग मध्ये तो आलेला आहे. आज आम्ही आलेले अमरापूर मध्ये गणपतीचे कारखाने बघायला. गोड गोड गणपती जे मोठे मोठे मूर्ती आहेत त्यांना बघायला आले. त्यांना बघून मन भरून घेणार आणि जेव्हा उत्सव असणार तेव्हा अजून मन भरून घेणार. कारण की ते नवीन रूपात असणार, रंग असणार, डायमंड असणार, अजून सुंदर दिसणार. आता बघण्यापेक्षा आता तुम्हाला फक्त आम्ही अपडेट देणार की इथं कशा मूर्त्या बनतात, काय बनतात एक्झॅक्टली. त्यासाठी आम्ही दोघं जण आलेलो आहे. लय दिवसांनी भेटले मी याला. आणि तो फर्स्ट टाइम अमरापूरला आलेला भाऊ. कसं आलाय. मला हा बोलला की चल तुला आपण दाखवते कशा मूर्त्या बनतात. इथे किती म्हणजे सगळ्या घरामध्ये हर एक कारखाना भरलेला असतो. तर मला पण उत्साही झालं. तुझ्यासोबत आलेले आज बघायला. आणि याचा ब्लॉग मध्ये खूप जमानच होणार आहे. कारण आपले 2-3 मित्र अमरापूरचे त्याला भाऊ भेटणार आपण. तर पहिले आपण काय करू, जेवढे छोटे कारखाने आहेत तेवढं एक्सप्लोर करू आपण. नंतर मग मोठे कारखान्याकडे जाऊ आपण. तर सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे. आणि भाई भारी वाटतं अमरापूरला आलो. लास्ट टाइम आम्ही आलो होतो तर आम्ही डायरेक्ट पेनला गेलो. आम्हाला अमरापूरला उतरण्याची म्हणजे लक्षात ना आमच्या ट्रेन एवढी फास्ट होती, रॅपिड पण चालली होती. अमरापूर येऊन मध्ये गेलं कळलंच नाही आम्हाला. पेन उतरलो डायरेक्ट आम्ही आणि रिव्हर्स ऑटो केली आणि अमरापूरला आलो. आता एक्झॅक्टली पॉइंटला आम्ही आलो. लोकेशन अरे यार लक्षातच नाही आमच्या. आम्ही अमरापूरला म्हणजे आम्ही स्टेशन येऊन गेला. काही लोक बोलतो अमरापूर कधी गेला बोलतो. काही पेनला उतरलो तिथून रिक्षा केली आणि डायरेक्ट मग अमरापूरला आलो. आणि मग इथं सर्व काही तुम्हाला दाखवणार मी आता. बाकी मला नेचरला आवडलं इकडचं. आणि ऍक्च्युली पनवेलच्या पुढं कोकण स्टार्ट होतो. तो एक्झॅक्टला आता कोकणामध्येच आहे. पनवेलच्या पुढे कोकण हे सगळं चालू होतं. दिसला कोकण अर्ध तरी. अजून थोडं बरंच काय वाटते. हे तर फक्त ट्रेलर आहे भावा. कोकणात एक एंट्री मारली ना सुरुवात झाली दिसायची मूर्त्या. अजून तर बघायचे मग. आणि कोकणात एकदा एंट्री मारली ना पुन्हा बाहेर जाऊ शकत नव्हती. ती पण जावं निघायचा मनच करत नाही. आणि भारी वाटते भाई खूप. यश आपल्या सोबत आलेलं आहे. मला वाटलं मी एकटा येणार होतो पण यश मला बोलला मी पण येतो. येणार चल भाऊ काय टेन्शन नाही. मस्त आणि ऊन पडलंय मस्त थंडगार वातावरण झालेलं आहे. थंड वाटतं एकदम भारी वाटतं. कमी ऊन आहे जास्त ऊन नाही. जास्त ऊन असलं की मग थोडं गरम होतो. तेच मला पुढे तसे ब्लॉग मध्ये कंट्रोल कुठे जाऊ नका. जय जय महाराष्ट्र. जय जय महाराष्ट्र. जय जय नाही जय महाराष्ट्र. ट्रेन येऊ दे. भावानं पाऊस झाला बारीक बारीक सुरू आता. गाडी बघतोय मी. येणं या साईडला आहे ना तू पुढे गेला. मला वाटलं ऊन पडतो मग पाऊस रिमझिम पडत सुरू झाला. आणि पहिले आपण जाणार आहे पहिल्या आपण. हा पण बाई मोबाईल नको विचारला. मोबाईल विचारला तर मग लपडा वाटला. हे भांडण झाले.
कसले भांडणं WWE कुत्र्यांचे भांडणं चालले WWE. तर भावानं पहिले आपण सब क्या देखना पड़ रहा है। अच्छा है मैं अंधा हूँ। बाकी बघ मुलं झाले शाळेमध्ये. आठवीला मुलं सगळी शाळेत चालली. तू जाता का शाळेत भाऊ? कॉलेजला पण तुम्ही अरे पण शाळेत जायचं नाही. माझ्या कल्टी मारायचं ना शाळेतून डायरेक्ट. पहिलं सांगितलेलं. हा पण कल्टी मारायचं की नाही एवढं सांग मला. शाळेत बस शावड गेले समोर ते बरे असते इथं. बाहेर पाऊस थोडं झाला. थोडं पण जास्त नको पडू. बोललेला ना की राजबाई मी काय बोलतो तुला कारखान्यात गेला पाऊस पडला आणि शेती तेच झालं. मग बाई कारखाने सुरू झाले तसं पाऊस तेवढा बापाला प्रार्थना केली त्यांनी. जर कारखान्यात पोहोचलो ते मला फळ किती वाढतं टेन्शन नाही बाई. आपण जाऊ आता. तर मित्रांनो मी आता आहे लावण्य आर्ट्स मध्ये. हा पहिला आपला कारखाना आहे. तर हा कारखाना आहे संतोष दादा दगडू भगत यांचा कारखाना आहे. आपण यांच्या कारखान्यात आलोय आणि पहिली मूर्ती पाहणार आपण. भावानं किती सुंदर मूर्ती बापा जवळ होतं आणि डोळे किती सुंदर. भावा झूम कर थोडा वेळ जवळ झाला. खूप सुंदर मूर्ती आहे आणि धोतर तर एक नंबर मस्त होती. मूर्तीची पेंटिंग जबरदस्त पेंटिंग आहे भावांनो. किती गोड बाप्पा आहे बाबा भाऊ शकता. मला 2 वर्ष झाले मी गणपतीचे डोले काढताय. कारण की मला गणपती बाप्पा खूप आवडतं. त्याच्यामुळे मी गणपतीचा काम करतो. कामाला होतो पण मी काम सोडून गणपतीच्या कामात इंटरेस्ट घेतला. कारण की बाप्पा लवर आहे म्हणून. आणि आपले लावण्य आणि असे 2-3 कारखाने आहेत त्याच्यात मी काम करतो. आणि आपला फक्त डोल्या काढण्याचं काम आहे. बाकी सगळे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येकाने काम वाटून घेतलेले आहेत. म्हणजे आता कोण डायमंड करतो, कोण आखणी करतो, कोण बॉडी कलर मारतो, कोण धोतर लावतो, असे केलेले. 3 वर्ष झाले. 3 वर्षापासून आखणी काम करतो. माझं नाव राज पाटील आहे पण मला अमित पाटीलच बोलतात. या कारखान्यात मला 3 वर्ष झाली. स्टार्टिंग पासून आहे मी. या कारखान्यात 3 वर्षापासून आहे. स्टार्टिंग पासूनच आहे. नमस्कार, मी संतोष भगत मूर्तिकार, मुक्काम शांबळापूर, तालुका पेण, जिल्हा रायगड. लावण्य आर्ट मध्ये आल्याबद्दल धन्यवाद सर्वप्रथम. थँक्यू. तर मी आता ह्या गणपतीचा हा चिंतामणी यंदाचा चालू वर्ष 2026चा आहे. ह्याचा मी आता टचअप काढतो सध्या. डिस्टेंबर पॉलिश टचअप झालेले आहेत पण जरा डिस्टेंबर मारल्यानंतर एक पॉलिशचा हात येते तो मी थोडक्यात मारतो त्याला आणि तयार करतोय. हे अशी आमची थेरी पहिली आहे. तर अजून हा माझ्या कारखान्यामध्ये इकडे बडोदा सुरत या साईडला हैदराबाद वगैरे सगळे इकडे गोवापर्यंत ते पुणे वगैरे मुंबईमध्ये ऑल ओव्हर मुंबईमध्ये सगळीकडे जातात. तर लावण्य आर्टचं आपलं हे सगळीकडे ऍडव्हर्टायझिंग चांगली चालू आहे कारण आपण काम चांगला होतो. त्याच्यामुळे हा गणपती बाप्पाने आपल्याला आता जी कळा दिलेली आहे ती खूप सुंदर दिलेली आहे. तर आमचं हा आता टचअप पॉलिश झाल्यानंतर पेंटिंग होईल. याची पेंटिंग सुद्धा चालू आहेत. माझी मुलं तिकडे आहेत लावण्य आर्ट मध्ये. ते चालू आहे काम, जोरदार काम चालू आहे आणि खूप बिझी आहोत. हा मी हा धंदा माझ्या लहानापासून करतोय. पारंपरिक चालू आहे व्यवसाय आमचा. गणपती बाप्पाची कृपा खूप सुंदर आहे. त्याच्यामुळे खूप चांगला आपल्या इथे रिस्पॉन्स आहे गणपती बाप्पाचा. माझ्या लावण्य आर्ट्स मध्ये कमीत कमी स्टार्टिंग 1.5 फुटापासून ते 12 फुटापर्यंत मी बनवतो मूर्ती. बघा सर्वप्रथम हा आता चिंतामणीचा आहे आपल्या इथे 7 फुटी. त्यानंतर हा व्यंकटेश आहे. व्यंकटेश आहे 12 फुटी 10 फुटीचा आहे. नंतर तिकडे पण आहे व्यंकटेश म्हणजे या गणपतीचं नाव आहे. आता कसं यू आकाराचा आपण शेप दिलेला आहे. समोरून बघायला तर मूर्तीची तुम्हाला प्रभाव पण बघायला भेटेल वीची. तर नाव व्यंकटेश आहे 10 फुटी. पण आपल्या इथे 12 फुटापर्यंत गणपती आहेत चालू. हा अच्छा, व्यंकटेश म्हणजे काय माहितीये का, बालाजी, तिरुपती बालाजीची मूर्ती जी तिथे आहे तिथे तीच आपण मूर्ती इथे बनवलेली यंदा
अप्रतिम मूर्ती चालते, खूप चालते. म्हणजे इव्हन ती 3 फुटापासून 5 फुटापर्यंत पण आहे. तिकडे बघा, इकडे या जरा, इकडे बघू शकता तुम्ही. हा व्यंकटेशचा सीन आहे. हा 10 फुटी माझी इथं मूर्ती आहे व्यंकटेश म्हणून. मी सोहम संतोष भगत अमरापूरचा आहे. मी कारखान्यात सगळे काम करतो. एकच ठरवून नाही बस एवढं. काय राज सावंत याचा चॅनल, युट्यूब चॅनल आहे. खूप सुंदर त्याचं कॅप्चिंग आहे. तर त्याला खूप सपोर्ट करा आवर्जून. नक्की. आणि धन्यवाद राज सावंत. तर मित्रांनो, आपण आता झालं दुसऱ्या कला केंद्रामध्ये, विहान कला केंद्रामध्ये. तर आपण जाऊ आता तिथली पेंटिंग आणि तिथलं काम बघू आपण. या कशा पद्धतीने काम चाललं असतं या. कारण सर्व ठिकाणी सर्व कारखान्यामध्ये काम जबरदस्त चालतं भावानं, म्हणून तर आपला अमरापूर फेमस आहे. आणि कामाची म्हणजे त्याची माहिती जाणून घेऊ आपण, त्याचा अनुभव जाणून घेऊ. तर या माझ्या माध्यमातून काय होतं भावा, कसं आहे? तुझं नाव काय? काय होतं भावा? कर्तव्य मात्र आपल्या सोबत आहे. भावा तुझं काय काम, काय सांग ना. सफेदा. काय करतो? सफेदा. एवढंच करतो तू? सफेदा बॉडी. भाऊ नमस्कार, मी राज ब्लॉगर आहे. मी आलो मुंबईवरून. तर मला आपल्या कारखान्याची माहिती दे. आपलं काम कसं चालतं, काय आपली ऑर्डर किती पडल्यात, तर आपल्या बाप्पाच्या मूर्त्या कुठून जातात ते पण मला सांगून दे सर्व हे माहिती. माझं कसं आहे, आता आम्ही पहिल्यापासून काम करतो. आता 10वीला असल्यापासून आम्ही कामाचं काम चालूच आहे आमचं. त्याच्यानंतर कसं आहे, आम्ही 300 ते 400 रुपयांनी मजुरी केली. त्यांच्या इथे कामाला राहिलो कारखान्यात. आता तेच अनुभव घेतला आणि स्वतःने पहिल्याच वर्ष आम्ही काम चालू केलं. 300 ते 400 गणपतींचे ऑर्डर झाले आतापर्यंत. आता पहिलीच ऑर्डर आहे ही आज संध्याकाळी जाणार आहे गाडीवर. त्याच्यानंतर आता कसं आहे, आता एक आहे ते पुण्याला आणि एक जाणार आहे आजच भिवंडीला. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, आता कामाचा विषय कसं राहिलाय की काम आमचं आता चालूच आहे. सध्या डे नाईट काम चालूच आहे. आता 3-4 दिवस झाला डे नाईट चालूच आहे. आता पोरं येतात आतमध्ये मजुरी करतात सगळेजण. आणि त्यांचं पण काम चालू आहे. शाळेचा पण त्यांचा टाइम आहे. तसं जसं त्यांचं जमते तसं ते पोरं येतात कामाला. हो, लहानपणापासून म्हणजे तरी पण 8वी-9वी पासून आमचं हे काम चालूच आहे. हा, शाळेपासूनच सुरुवात आहे आमची पोरं चालू. तर दुसरे तर काय हे नाही, हेच काम आमचं सगळ्यांचं गणपतीचंच काम चालू असते वर्षभर. आता हा, आवड आहे खूप. हा हा, दुसरा पोरगा आहे तो आत्मीवाला. हा, शेडिंग आम्हीच करतो. हा, विहान कला केंद्र. हा, पहिल्याच वर्षी चालू केलंय ओपन, पण मस्त झाले. 300च्या वरती आमचं बुकिंग झालं. काम चांगलं आहे म्हणून हे बुकिंग आपलं हे आहे. आता आखणी विकणी पण त्याची चांगलीच आहे. टेन्शन आहे आखणीची. आता शेडी विडिंग पण आपणच करतोय, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. पहिलाच वर्ष आहे आपला. खूप सुंदर असं होत आहे बाप्पाचे. आणि विठ्ठलच्या रूपामध्ये खूप टिक्क एकदम सुंदर आहे. डोळे पाहू शकता भावना, खूप सुंदरसे डोळे. आणि बाप्पा याच्यावरती उभा ही पृथ्वी आहे. म्हणजे अजून गणपती बाप्पा तयार होतं बाकी आहे. म्हणजे अजून खूप काम बाकी आहे. म्हणजे याच्यावर डायमंड येणार आहे, याची फायनल पेंटिंग, खूप काम बाकी आहे. आणि संपूर्ण ही पृथ्वीवरती बाप्पा उभा आहे. असं एक स्वरूप आहे बाप्पावर. आणि कशी वाटते मुली आता कमेंट ऑप्शन नक्की सांगा. काय आहे भाई, नुसते चप्पल लावतो सारखी. काय आहे, ब्लॉग चालू केला तरी चप्पल लावतो यार. नाही बाबा. आणि एक दादा आहे, त्याला पण भेटायला जायचं. हा, तो मित्रच आपला, त्याला भेटत जायचं आपण. नाही भेटत त्याला लागेल. बोला इथं आला नाही आम्हाला भेटला ना, मध्येच ना. त्याला बोलले भेटू, त्याला लास्ट भेटू. आता आपण दुसऱ्या कारखान्यामध्ये जाऊ. पण आता बरेच कारखाने आहेत. आणि मित्रांनो, आम्ही ना
दोन्ही कारखाने एक्सप्लोर केले. दादांनी खूप छान माहिती दिली आम्हाला, खूप छान सहकार्य केलं. काय टेन्शन नाही भावा, मस्त होती. निगेटिव्ह फील करून नाही असं एकटापणा आणून दिला नाही. हा खूप चांगली माणसं आहेत. आणि त्यांना म्हणजे आम्हाला त्यांच्या घरातल्या फॅमिलीसाठी त्यांनी सपोर्ट दिला आम्हाला, की भाई आपलं चॅनल आहे तर आपल्या चॅनलला आपण सपोर्ट नाही करणार, कोण सपोर्ट करणार, अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आम्ही आता तर ना आपण पुढे जाऊ तिकडे जाऊ. हा आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ व्हायरल करायचा आहे का? जेवढी होईल तेवढी व्हायरल करायची व्हिडिओ दिसत तो पण व्हायरल आहे. हा भाई तुम्हाला व्हिडिओ व्हायरल करायचे भाई. आणि आपण तुमच्या हाताच्या भावाने लवकर जा आणि व्हिडिओ व्हायरल करा, तेव्हा आपले व्हिडिओ युट्यूब चॅनल येईल. म्हणजे आजच झालेले, आजच सगळे व्हायरल करून टाका भाई. बुटं घातले मी नुसतं पाणी पाणी समजलंय. आपण जाऊ. काकी पेंटिंग करतात आहे. आणि आपण कोणत्या कला केंद्रामध्ये? रुद्र ना, रुद्र कला केंद्रामध्ये आपण आलेलोय. पॉईंट नंबर 3 ला आपण आलेलोय. चालतं आपण आपण आलो तिसऱ्या कारखान्यामध्ये, रुद्र कला केंद्रामध्ये आलोय. आणि माझ्या पाठी पाहू शकता काकी पेंटिंग करतात पाहू शकता. काही लाईव्ह शूटिंग चालले त्या माझ्या पाठीमधून. हा दादी काकी पेंटिंग करताय तुम्ही? करा मग काकी पेंटिंग, काय टेन्शन नाही. करा मस्त छान पेंटिंग करताय तुम्ही. मित्र पाहू शकता काकी मस्त पेंटिंग करतात बापाला. काकी मेच करता, पेंटिंगच करता. नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेलो तिसऱ्या पॉईंटला. आणि दादा नमस्कार. काय म्हणतो दादा, तुमचं नाव काय पहिले? रुपेश भगत. दादा माहिती दे जरा आपल्या कारखान्याची, तुझ्या माहिती. नमस्कार, मी रुपेश भगत, रुद्र कला केंद्र अमरापूर. आपल्याकडे 1.5 फुटापासून ते 3.5-4 फुटापर्यंत मूर्त्या पेंटिंग करून होतात. आपल्याकडं सर्व प्रकारच्या मूर्त्या आहेत. देवीच्या पण मूर्त्या भेटू शकतात आपल्याकडे. आणि आपले मुंबई, आता बेलगावला गेले, पुणे, मुंबई सर्वकडे जातात. हो फक्त पेंटिंग. हो काम मी एप्रिल पासून चालू केलं आपण. हो मला नाही बोलले तरी 20-25 वर्ष कामावर झाले. हो आहेत मुलं, पण ते पार्ट टाइम म्हणून येतात आपल्याकडे. बाकी सर्व आम्ही घरातलेच करतो. हो मित्रांनो, हो सर्व बुकिंग आहे. ऑलरेडी बुकिंग केले, आता ते फक्त डिलिव्हरी करायचे सर्व. सुरुवातीला मी कामाला कुणाल पाटीलकडे होतो. त्याचं भरपूर मोठा कारखाना, जवळजवळ 10-15 वर्ष मी तिथे काम केलं. तिथे मला तरी काम शिकवलं पूर्ण. कुणाल पाटील, नीतू पाटील ते माझे गुरु आहेत. त्याही मला हे काम सर्व शिकवलं. त्यानंतर मी आता 2-3 वर्ष झालो आपलं सेटअप चालू केलं स्वतःच. पण तिथे अजून खरं कामाला जातो मी. पण जिथे आपण काम शिकलो तिथलं काम विसरायचं ना. गुरुनी कधी पण फोन केलं तरी पण मी तिथे कामाला जातो. पण त्यांच्यामुळे आज मी इथे आहे. ते नसते तर मी कायच नसतो. त्याही सर्व तुम्हाला शिकवलं, लहानपणापासून शिकवलं मला. हो सर्व शिकवलं. दादा आपल्या चॅनलला सपोर्ट करणारे लाईव्ह सबस्क्रायबर होऊ शकतं. राज सावंत ब्लॉग पटकन जाणे आपल्या चॅनलला सपोर्ट करा, प्रेम द्या आपल्या चॅनलला. तर दादा तुमच्याकडून सबस्क्राईब होऊन जाऊ दे. आपण तुम्हीच दाबा डायरेक्ट. बघा ते मित्रांनो, लाईव्ह सबस्क्रायबर दादा झालेले. दादा आपले व्हिडिओ पाहायला विसरू नका. खूप छान छान व्हिडिओ आपल्या असणार आहेत. आणि प्रेमला सपोर्ट करा, आपल्या ब्लॉगला पण सपोर्ट करा. थँक्यू सो मच. एकदम मला दाखवा जावा चॅनल आपला. ते 800च्या वर सबस्क्राईब झाले, आपले 700 करून झाले. हा म्हणजे मी त्याला दम लागला आपल्या चालून चालून. काय रे लगेच एक्सेड भाई, दम लागला त्याला तो सांगत नाहीये. काय ना दम लागला मला. जिम पावर चालतं कधीपासून दम लागला त्याला. जिम पावर बोलते. पाणी देते पण नाही वेळ, तू माहिती आहे मला. आम्ही आमच्या मित्राची वाट बघतोय. दादा आम्हाला भेटायला येतो आता, त्याचीच वाट बघतोय ना आता. त्याच्या घराजवळच आम्ही. आणि बाईचं वातावरण एक नंबर आहे. संपूर्ण हिरवगार वातावरण झालेलं आहे. आणि
काही गरम पण आता व्हायला लागले. नशीब पाऊस नाही मित्रांनो, पाऊस जर पडला असं तर आपलं सुद्धा असं करायला भेटलं. आम्ही छत्री पण नाही आणली माहिती का, छत्री नाही आणली, बॅग अशीच आणली मी, त्याच्यात काहीच नाही आपल्या. बॅग माझी आहे पण बॅगेत तुला एरावाडाचं बॅग घेतो, बॅगेत इम्पॉर्टंट आहे. फक्त माईक आणि चष्मा बॅगेत, बाकी काही नाही बॅगेमध्ये. सॉरी लक्षात नाही आमच्या, काय बोलतो मित्र कसा झाला त्या भावा नावा फायनल मित्र पण भेटले. आणि तो जुना मित्र पण त्याला माझा ऍड्रेस भेटत नव्हता, 1 वर्षाचा गॅप पडल्यामुळे ऍड्रेस नाही भेटला. या आतमध्ये. आणि ऍक्च्युली काय विचार ऍड्रेस काय भेटत नव्हता, कारण 1 वर्ष गॅप पडल्यामुळे ऍड्रेस नाही भेटला. 1 वर्ष आलोच नाही इकडे मी. आणि तू थोडा फेस पण चेंज केला माहिती का, गाडी काढली थोडा लॉस केला दरवाजा ना, आणि थोडा लुक चेंज झालेला आहे. आणि पहिल्या ब्लॉग मध्ये आपण तू थोडा हँडसम होता आणि दाढी पण होती किंवा माहिती का, आता पुरा गेटअप चेंज केला तू. आणि काय झालं, लोकेशन टाकलं दादा मला व्हॉट्सअपला, तर नेट कमी चालतो आपला, नेट नेटवर्क दिसतोय त्यामुळे नेटच चालत नव्हतं, मग थोडं रॉंग लोकेशनला आम्ही गेलो. आता फायनली आम्ही पोहोचलो. आता काय होतं, कसं आता कसं चाललंय बिझनेस तुझा पहिले? मी मस्त, थँक्यू सो मच दादा. काय बोलतो दादा, तुझं काय चाललंय? माझं मस्त कॉलेज, आता शेवटचं वर्ष माझा आता कॉलेज युट्यूब चॅनल चालू असतं आपलं. आता हे शेवटचं वर्ष, लास्ट इयरला त्यांनी मध्ये झालं की नंतर पुढे मग युट्यूबने साथ. आणि एवढा मोठा हो की महाराष्ट्रातला नंबर 1 तो ब्लॉगर व्हायला पाहिजे. आणि आपला माणसाला माझा नेहमी सपोर्ट असतो. खूप पहिलं इकडे पण आमच्या इकडे पहिल्यापासून सगळ्यांना सपोर्ट करतो, कुठल्या कामात सगळ्यामध्ये नेहमी. कारण की काय माहिती, आपला माणूस थोडासा म्हणजे विचार करत नाहीये पुढे जाण्याचा. हा, फक्त विचार करतो नोकरी करायची बस. ह्या ऍक्च्युली मराठी माणूस हा नोकरी करायला नाहीये. जो भारताला पहिल्यापासून इतिहासापासून मराठी माणसांनी सांभाळलेला आहे भारताला. सगळ्या लढाया, सगळा इतिहास आपल्या मराठ्यांचा आहे. त्याच्यामुळे माणसाने ही त्याच्यातली जी ताकद आहे ती ओळखायला पाहिजे आणि मग पुढे जायला पाहिजे, असं माझं नेहमी म्हणणं असतं. आणि मेन मध्ये कसं आपले लोक धंदा केलाच नाही, धंदा आपलाच आहे 100%. प्रश्नच नाही, पुढे काय होईल ते जाईल ना, काय पुढे काय होईल ते जाईल. कारण काय कसं आहे, काय तर 10 दिवस जगण्यापेक्षा 1च दिवस जगा, पण जरा स्ट्रॉंग जगा, मजबूत. हा असं हो, काहीतरी करून जा, हीच आपली इच्छा असते, बाकी काय नाही. आणि तुला भेटून मला खूप भारी होता. आपला मागच्या ब्लॉग होता ते ब्लॉगपासून सुरुवात केली आम्ही. बरोबर, आवडलेले म्हणजे बरोबर. आणि कंप्लीट करून आलं, खूप छान होत आहे. आणि तुझं सेटअप 1 नंबर आहे. आणि दादा जे इथे जे भारी, तुम्हाला नंबर दे, त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आपले अशा काही बघा डिझाईन्स असतात बंगलोच्या वगैरे, हे सगळ्या पद्धतीत आपण डिझाईनिंगचं काम करतो. असे बंगलो तुम्हाला रॉयल पॅलेस लुक, इटालियन डिझाईन्स अशा प्रकारे. हे बघा, हे आता असा बंगला असा होणार आहे, असं आपण त्याचं काम करणार आहोत. पूर्णपणे इटालियन लुक मध्ये सेम टू सेम डिझाईन त्याचं तयार, ते कामच चालू आहे ना ते. तुम्हाला मित्रांनो कॅप्चर नंबर देणार आहे, कॉन्टॅक्ट करा. आपला ऍड्रेस आहे पेण हमरापूर येथे, रेल्वे गेटच्या बाजूला आपला ऍड्रेस आहे आणि ऑफिस पण येते. हो, आता हे अंडर कंस्ट्रक्शन मध्ये आहे, हे चालू आहे कंस्ट्रक्शन, आणि मग त्याचं डिझाईन लागल्यानंतर पूर्ण फायनल असं होणार. कॉन्टॅक्ट करा, मी खूप छान देतो आणि हे नव्हतं मला माहिती नाही का, हे तर मेन असतं आपलं, मेन असतं मग आपण आणि लवकर कॉन्टॅक्ट करा, तुम्ही सपोर्ट करा. एवढा मोठा एकदम भारी बंद होता. थँक्यू, धन्यवाद. असं तू पण पुढे जात राहा. 100%. मी तुझे ते काही, आता तुम्हाला काही लिंक नाही पाठवत तुझ्या लॉकचा, मी तुला स्टेटसला पण टाकलेले आहे परत. स्टेटस मग बरेच वेळा मी टाकतो स्टेटस. मग आता एक काम करतो, इंस्टावर मला टाकायचं, मला काय जरा फक्त क्लिक करायचं, ओके करायचं. अजून माझे काही लोक असतील ते आपले यावर्षी पण बरेचशी फॅमिली मोठी झाली आपली. आपण अर्धे आपले 500 होते, या टायमाला आपली
मोठी झाली काय बोल चांगला आहे. म्हणजे तुझ्या कार्यासाठी तुला खूप खूप अभिनंदन देतो, बरोबर ना. आणि मला तर पहिल्यापासून तू होशील, तुझ्यामध्ये आहे पोटेन्शियल आहे, त्यामुळे चांगला पोटेन्शियल आहे किंवा तू मेहनत घेतोस तर तू नक्की होशील, नक्की आणि नक्की. आणि हीच गणपती बाप्पाकडे मी प्रार्थना करतो, तुझं चॅनल एकदम महाराष्ट्रामध्ये गाजू दे बस. 100%. आणि महाराष्ट्रामध्ये फायनली शूट पूर्ण झालं आमचं. आणि आजच्या ब्लॉग मध्ये खूप धमामस्ती आम्ही केली. कसं वाटत आता ब्लॉग आपला? एकदम भारी वाटला, एन्जॉयमेंट झाली. आणि आम्ही दादाला भेटलो, त्याला बोललो दादा भेटले तर दादा नाही बोललो, दादा खूप चांगला आहे. आणि आम्ही मस्त जेवलो, दादा जेवण मागवलं आमच्यासाठी, आम्ही जेवण केलं पोटभर. आणि आमची 4ची ट्रेन आहे का रे, ती ट्रेन स्किप केली आमची. एक त्याला बोललो नाही तर अजून ते लेट आहे, आपण जायला पाहिजे. हा मी इंडिया टिकेट नाही केला, त्यामुळे ट्रेन आमच्या समोरून गेली. जाऊ दे, काही विषय नाही बोललो. 4ची ट्रेन फिरलो, खूप भारी वाटलं. इथले माणसं एकदम प्रेम आहेत भावानं, खूप छान माणसं. थोडं गाईड केलं, थोडी माहिती दिली, सहकार्य केलं, खूप छान वाटलं. तुम्ही व्हिडिओ वगैरे असता मला माहिती आहे. थँक्यू सो मच माहिती दिल्याबद्दल पुन्हा एकदा.